तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. नगद नारायणांच्या सप्त्यातून बाहेर पडल्याच्या नंतर मीडियाने जेव्हा जरांगे पाटलांना उदय सामंत आणि त्यांची भेटेवरती आणि आरक्षणावरती जेव्हा प्रश्न विचारले, तेव्हा जरांगे पाटलांनी काय उत्तर दिले हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यांच्याकडे मोठ्या मागण्या केल्या आहेत, ते काय आहेत हे सुद्धा बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये. आरक्षणावरती चर्चा झाली की 3 महिन्यात त्यांनी तात्काळ 4 मागण्या म्हणले होते आणि 3 महिन्यात देऊ म्हणले होते. 3 महिने झाले सुद्धा 30 तारखेला आता एप्रिलच्या होतील. तर फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते की 3 दिवसात 3 महिन्याच्या आत करतो म्हणून. आता होऊन गेले, आणखी समिती काम करत नाही आहे. आणि जे जिल्ह्याभर म्हणजे राज्यातल्या 36 जिल्ह्यात जे काही अधिकारी काही म्हणतो मी की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर सक्त आदेश दिले असते अधिकाऱ्यांना की तुम्ही कुणबी नोंद निघाली की रोखायचे प्रमाणपत्र द्यायचे अजिबात नाही, नोंद निघाली की कुणबी प्रमाणपत्र द्यायची, व्हॅलिडिटी पण गरिबाला लगेच देऊन टाकायची, हे जर आदेश दिले असते तर गरिबांच्या लेकराची हेळसांड झाली नसती. आज ॲडमिशन आहेत, ॲडमिशन असून सुद्धा कित्येक तरी तालुक्यातले शेकडो प्रमाणपत्र रोखले गेले विनाकारण. आता आम्ही मागणीच करणार आहे.